मित्रांनो, मला आधी असं वाटलं होतं आता काही धर्मवीर 2 येत नाही. कारण धर्मवीर 1 मध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यांची वाक्य, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे असलेले तथाकथित गुरु शिष्य संबंध, याच्यावर एवढं वादंग वाजलं होतं, एवढे इन्कार इकरार झाले होते. खुद्द श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी हुडत केलं होतं त्यातल्या काही वाक्यांना किंवा त्यातल्या काही सीनना वगैरे वगैरे. मी म्हणलं आता दुसरं काही येत नाही. आणि पहिला एकनाथ शिंदेनी बिचाऱ्यांनी काय म्हणतात त्याला, धर्मादाय वृत्तीने आपला गुरुचा आहे काढलाय आता यांनी, तर चालवला पाहिजे म्हणून थिएटरमध्ये फुकट 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 लोकांना पाठवून 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 चालवला एकदाचा. आता हा धर्मवीर 2 उरावर येऊन बसतोय. तर काय केलं माहिती नाही, शिंदे साहेबांना तो पिक्चर आधी दाखवलाय का नुसतंच पोस्टर दाखवलंय कोणाला माहिती. पण त्यांनी त्याला परत नाव पण काहीतरी वेगळं दिलंय, हिंदुत्वाचं काहीतरी अमुक तमुक काय रे केलंय बघ. तर हिंदुत्वाची गोष्ट, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चांगलं आहे. आता त्यात तुम्ही काय दाखवता काय नाही ते बघायला पाहिजे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. अरे आता पुढला पिक्चर तुमचा धर्मवीर भाग 2 मध्ये, हो देसाई, मंगेश देसाई, तुम्ही एकनाथ शिंदेवर काढायला पाहिजे होता. आता तो धर्मवीर कोण आहे? एकनाथ शिंदे. डायरेक्ट त्यांच्यावर काढायला पाहिजे होता. आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांनी केलेल्या कत्तली दाखवणार आहात का? दाखवणार आहे, सेन्सॉर मान्य करणार आहे त्या. त्यांनी कुठे कुठे काय काय कत्तली केल्या हिंदू मुसलमान दंगलीच्या वेळेला वगैरे, ते दाखवणार आहात का? ते न दाखवता नुसतंच हिंदुत्वाची गोष्ट म्हणून फक्त त्यांनी तो दुर्गाडी किल्ल्यावर कसा सत्याग्रह केला, श्रीमलंगला वहिवाट वगैरे कसं हे केलं, ते दाखवणार आहेत? काय दाखवणार? आणि एकनाथ शिंदेचं चित्रीकरण याच्यात कसं येणार? त्यांचा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन चाललेला शिलेदार म्हणून, सरदार म्हणून दाखवणार, की परत मागच्यासारखाच घोळ घालणार आणि परत ते बाळासाहेबांच्या पाया पडतात, बाळासाहेबला हात मारतात, बाळासाहेब त्यांच्या पाया पडतात, ते बाळासाहेबला हात मारतात, बाळासाहेब त्यांचा द्वेष करतात, बाळासाहेब त्यांच्यावर जेलस होत आहेत, बाळासाहेब त्यांचा मत्सर करतायत. ते दाखवणार का? त्यांच्या मृत्यूपासून गेल्यावर मृत्यूचं ठिकाणी त्यांना संपवलं होतं, त्यानंतर त्यांचं मृत्यूचं रहस्य कसं उलगडलं ते दाखवणार. धर्मवीर 2 मध्ये काय दाखवणार? मृत्यूचं रहस्य उलगडलं कसं, त्यांना हार्ट अटॅक का आला. गेल्या वेळेला सगळं संदिग्ध ठेवलं होतं तुम्ही, पुचू 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 पुचू. यावेळेला मुचू 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 बाहेर आणणार का? ते सांगणार का लोकांना की दिघे साहेबांचा मृत्यू कशामुळे झाला आणि तो कसा मातोश्री जबाबदार आहे त्याला? यावेळेला दाखवणार हिंमत तुम्ही मातोश्री विरुद्ध बोलण्याची, उद्धव विरुद्ध बोलण्याची? दाखवणार का? दाखवणार. आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाच्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचे जे मायासारखे मित्र होते त्यांना परत 8 सेकंदात गुंडाळणार. काय करणार? गेल्या वेळेला 8 सेकंदात मला गुंडाळलं होतं. धर्मवीर पदवी मी दिलेली आहे को, आणि ती का दिली, कशी दिली, कसं काय त्याचा इतिहास आहे, हे आहे, त्याला मोठा इतिहास आहे. आनंदच्या जीवनामध्ये आम्ही काही लोक फार महत्वाची भूमिका बजावली. ज्यार्थी तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण केलं नाही त्यार्थी मी त्याच्यामध्ये नसणार हे उघड आहे. मला काय फरक पडत नाही, मी माझा धर्मवीर काढीन युट्यूबवर आणि ते सगळं तुमचं पिक्चर आलं की त्याचा पुरा पंचनामा करेन की याच्यात काय काय राहिलंय ते. आता खरं म्हणजे तुम्ही वाचताय का माहितीये, एकनाथ शिंदेने तुमच्या पोस्टरचं उद्घाटन केलं ना, मग मी जरा सौम्यपणे बोलतोय. पण मला माहिती आहे की या हिंदुत्वाचं अमुक तमुकवाल्या तुमच्या धर्मवीरमध्ये 90% तुम्ही खोट्या टाकणार गोष्टी, आणि ज्या 90% खऱ्या आहेत त्या टाकायची हिंमत नाही तुमच्यामध्ये. टाकून दाखवा ना तुम्ही. गेल्या वेळेला नुसतंच असं खुश केलेलं दाखवलं तुम्ही, दाखवा ना कसं काय केलं, कुठे केलं, कसं अंडरवर्ल्ड त्यांच्या पायाखाली दाबून टाकलं होतं त्यांनी. सगळं दाखवणार आहात, खूप दाखवण्यासारखं आहे. तुमचं येऊ दे पिक्चर, मग त्यात काय नाही दाखवलं, काय दाखवलं, ते काय दाखवलं, त्यातलं काय चूक आहे ते आपण पंचनामा करूया ना. मग आता तुम्ही बोलवलं नाही वगैरे वगैरे याचा मला राग नाही. तुम्ही याच्यामध्ये ना एकनाथ शिंदेना बदनाम करता. गेल्या वेळेला ते एकनाथ शिंदेना अशा रीतीने दाखवलं तुम्ही, ते काय धर्मवीर आनंद दिघेंचं बाळासाहेबांशी नातं नव्हतंच तसं. बाळासाहेबांनी आयुष्यभर धर्मवीर आनंद दिघेंना कट टू साईज करायचा प्रयत्न केला, एकही चान्स सोडला नाही. आणि शेवटी सुद्धा ते उद्धवचा निरोप हाच होता की तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलाय, ज्याच्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला.
दाखवा ना ते, खरं दाखवा. धर्मवीरमध्ये तुम्हाला हारगुच्छ घेऊन पहिला मी येईन. बाकी मित्रांनो धन्यवाद. धर्मवीर 2 पाहण्याआधी माझं परीक्षण पहा येईल ते. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.